Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. In previous video, we had seen chapter number 2, real numbers. We had seen practice set 2.1 to 2.5. Now in this video, we will see problem set 2. Now we will go to first question. Question number 1. Choose the correct alternative answer for the questions given below. काय करायचं आपल्याला 4 पर्याय दिलेले, त्या 4 पर्यायापैकी आपल्याला काय करायचं आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो. यांना कोणते म्हणतो आपण, MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. अथवा क्वेश्चन नंबर 1, विच वन ऑफ द फॉलोइंग इज ॲन इरॅशनल नंबर. आता इरॅशनल नंबर कोणता आहे तो आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर रूट 16/25 काय लिहायचं, 4/5. रूट 16 इज 4, 25चं रूट काय 5. So this is rational number. Again root 5 is irrational number. But now check C and D. 3/9 म्हणजे 1/3. हा पण काय रॅशनल नंबर आहे. रूटवर 196 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. 14चा स्क्वेअर आहे, याचं काय येणार आहे, 14 येणार. इट इज रॅशनल नंबर. सो आवर राईट चॉईस इज ओनली B. रूट 5 इज ॲन इरॅशनल नंबर. नाव नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इरॅशनल नंबर. आता इरॅशनल नंबर इथं काय दिलं, डेसिमल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. काय इरॅशनल नंबरचं, द नंबर हुज डेसिमल रिप्रेझेंटेशन इज नायदर टर्मिनेटिंग नॉर रिकरिंग. ज्याचं टर्मिनेटिंग पण नाही, नॉन रिकरिंग पण नाही, असं जे त्याला काय म्हणतो, त्या नंबरला काय म्हणतो आपण, इरॅशनल नंबर. बघा आता इथे रूट 17 हा काय टर्मिनेटिंग आहे, हा काय रिकरिंग आहे, हा पण काय रिकरिंग आहे. पण इथे बघा आता 10 एक 0 आलेला आहे, 1 वर 2 0, आफ्टर 1 3 0, आफ्टर 1 4 0. दॅट इज नो टर्म इज रिपीटेड और नो ग्रुप ऑफ नंबर्स इज रिपीटेड. सो दिस इज D. D इज अवर राईट चॉईस. D 0.10 100 100 is an irrational number. Okay. Now third MCQ is decimal expansion of which of the following is non-terminating recurring. अथवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. टर्मिनेटिंग आणि रिकरिंग असेल तर डिनॉमिनेटर कसं असेल, डिनॉमिनेटर इज द फॅक्टर ऑफ 2 और 5, आयदर 2 और 5 और बोथ. बघा आता इथे 5 दिलेलं आहे. 16मध्ये काय 2 × 2 × 2, 16 कंटेन 2 × 2 × 2, फॅक्टर्स आर ओनली 2. हिअर 11 नॉट 2 नॉट 5. 25 इज 5 × 5. दॅट इज डिनॉमिनेटर कंटेन ओनली फॅक्टर्स ऑफ ओनली 5. This is contain only 2, this is contain only 5. So 11 is not, in 11 there is not 2 not 5. So decimal representation of this 3/11 is non-terminating recurring. So 3/11 C is the right choice. Now fourth one, every point on the number line represent which of the following numbers. Every point ऑन ए नंबर लाईन इट रिप्रेझेंट. आपण बघा 8मध्ये इरॅशनल नंबर पण केला, रूट 2 रूट 3. 9thमध्ये पण केला आणि त्याच्यानंतर रॅशनल नंबर पण दाखवले 8मध्ये, बरोबर. तर एव्हरी पॉईंट ऑन ए नंबर लाईन रिप्रेझेंट आयदर रॅशनल और इरॅशनल नंबर, दॅट इज रिअल नंबर. इट इज रिअल नंबर, सेट ऑफ रिअल नंबर. सो D रिअल नंबर. त्याच्यानंतर बघा द नंबर 0.4 रिकरिंग इन P/Q फॉर्म इज. आता 0.4, आता 4/9 जर घेतला आपण, जस्ट करून पाहिलं 4/9, किंवा आपल्या त्या मेथडने गेलो पण जस्ट इकडून जाऊ आपण, किती 40, 9 4 जा 36, 4 रिमेन 40. सो दिस वी गेट रिकरिंग 444. सो दिस इज फर्स्ट चॉईस इज राईट. बट नाव व्हॉट इज 40/9. पण 9 4 जा 36, 4 पॉईंट समथिंग येईल. हे रिकरिंग 0.4 बट टर्मिनेटिंग येईल, बरोबर. इथं प्रोसेस स्टॉप येईल, इथं ओनली 4 येईल. आपलं राईट चॉईस काय, ये 4/9. ओके. नाव नेक्स्ट MCQ इज व्हॉट इज रूट n इफ n इज नॉट ए परफेक्ट स्क्वेअर नंबर. व नॅचरल नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर अँड ऑप्शन्स A B C आर करेक्ट. मग आता बघा काय रूट n म्हणजे आपण जे नंबर्स बघितले की 2 इज नॉट परफेक्ट स्क्वेअर, सो रूट 3 यांना काय म्हणतो आपण, इरॅशनल नंबर.
जर काय असेल एन परफेक्ट स्क्वेअर नंबर नसेल तर रूट एन इज काय असेल, रूट एन इज ए विच नंबर, इरॅशनल नंबर, सी इरॅशनल नंबर, राईट. त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए सर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए सर्ड. आता सर्ड असण्यासाठी काय आपलं तो एन रूट ऑफ ए, हे सर्ड असण्यासाठी काय काय एन काय पाहिजे, एन बिलॉंग्स टू एन, दॅट इज एन इज नॅचरल नंबर, ए इज रॅशनल नंबर अँड दिस टोटल नंबर इज इरॅशनल नंबर. बरोबर, इतके कंडिशन जर कंप्लीट असेल तर काय म्हणतो आपण, दॅट नंबर nth रूट ऑफ ए इज ए सर्ड. मग आता बघा रूट 7 इट इज ए सर्ड, बरोबर, इट इज इरॅशनल नंबर. क्यूब रूट ऑफ 17 is not cube of any number, so cube root of 17 is also irrational number. Now cube root of 64 कोणाचा क्यूब आहे, 4 चा, 4 cube is 64, therefore cube root of 64 is 4 and this is rational number, so this is not surd. Cube again root over 193 is also surd, so cube root of c, cube root of 64 is not a surd. त्याच्यानंतर व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 5. आता क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 5 याला काय आपण, क्यूब रूट मीन्स 1/3, स्क्वेअर रूट मीन्स 1/2, याला आपण इंडेक्स फॉर्ममध्ये असं लिहू शकतो. मग काय 5 1/2 इंटू 1/3, ए रेस टू एम, सो 5 रेस टू 1/6 and so 6 is the order of surd. Okay, now next MCQ is 9th one, which one is the conjugate pair of 2 root 5 plus root 3. आपल्याला माहिती आहे की रूट ए प्लस रूट बी याचे कॉन्जुगेट पेअर काय, रूट ए मायनस रूट बी, बरोबर. आता याच्यात काय 2 रूट 5 ऑप्शन्स बघा, -2 रूट 5 प्लस रूट 3, -2 रूट 5 मायनस 3, हे तर पॉसिबल नाही कारण दोन्ही साईन चेंज झाले. इकडे बघा 2 रूट 3 मायनस रूट 5 असा नंबर नाहीच आहे, हा नंबर इकडे रूट 3 दोन्ही पॉझिटिव्ह आहे, बरोबर. म्हणजेच काय एक काय याला आपण प्लस आहे तर काय येणार आहे, मायनस येणार आहे. आता बघा 2 रूट 5 प्लस रूट 3 याला मी काय लिहू शकतो, रूट 3 प्लस 2 रूट 5 लिहू शकतो. सो इट्स कॉन्जुगेट इज -2 रूट 5. फक्त काय केलं, -2 आधी दिले, रूट 5 प्लस रूट 3, राईट. सो दिस ए इज द राईट चॉईस. त्याच्यानंतर बघा द व्हॅल्यू ऑफ 12 मायनस 13 प्लस 7 इंटू 4, 12 13 प्लस 7 किती, 20 इंटू 4, 12 मायनस 80 किती, 12 मायनस 80 that is -68 and mod of -68 is 68, so B 68 is the right choice. Okay, now we will see question number 2 of problem set 2. Write the following numbers in P by Q form. First one 0.555, काय आता 0.555 कोणत्या टाईपचं, टर्मिनेटिंग टाईपचं, याला काय लिहू शकतो आपण, 555 बाय 1000, किती डेसिमल, 3 प्लेसेस, सो पुट 3 0 जाऊन 1. अजून काय करता येईल आपल्याला, 5 1 जा 5, 5 2 जा 10, बरोबर, या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. सेकंड बघा, हा काय झाला याचा P बाय Q फॉर्म. त्याच्यानंतर सेकंड 29.568 बार, रिकरिंग 568 आहे. लेट x is equal to 29.568 29.568 रिकरिंग. आता काय किती डिजिट त्या हे होता याच्यात, 3 डिजिट, 568 मल्टिप्लाय बाय 1000, 3 डिजिट रिकर होता है म्हणून आपण 1 वर किती 0 ठेवणार, 30. सो व्हॉट वी गेट 1000x, लेफ्ट साइड काय 1000 इंटू x 1000x,
डेसिमल काय होईल, इकडे 3 प्लेसेस इकडे देईल 29,568. हा डेसिमल 3 प्लेसेस इकडे शिफ्ट होईल राईटला. सो व्हॉट टू गेट 568 म्हणजेच काय 29,568.568 रिकरिंग. बरोबर. इक्वेशन 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 from 2. Therefore 1000x minus x 29,568 minus 29,568.568 recurring, this one minus this recurring, right? 999x 29,568 आणि किती 29.568 0 18 minus 9 1 6 minus 3 3 5 किती 29,539 isn't it? त्याच्यानंतर बघा काय आता x इज इक्वल टू काय मग आपल्याला x फाइंड आउट करायचं आपल्याला. देअरफॉर x इज इक्वल टू 29,539 डिवाइडेड बाय 999, दॅट इज 29.568 रिकरिंग 29,539 डिवाइडेड बाय 999. ओके. त्याच्यानंतर बघा थर्ड वन 9.315315. Let x is equal to 9.315315 म्हणजेच काय 9.315 रिकरिंग. इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आता मल्टिप्लाय बाय 1000. 3 डिजिट्स आर रिकरिंग, सो वी गेट 3 zeros down 1, so that is 1000 to both side. So 1000x 9,315.315315, so that is 9,315.315 recurring. इक्वेशन 2. आता काय आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. 1000x minus x 9,315.315 recurring minus 9.315 recurring. इकडे किती 1000 minus 1 999 x. इकडे किती आता 315 कॅन्सल होऊन जाईल. 15 minus 9 6 is here, so x is equal to 9,306 divided by 999. Again fourth one, similarly we can solve fourth one. 357.417 पहा. तुम्ही आधी काय करायचं आहे की आधी व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुम्ही एक्झाम्पल घ्यायचं आहे, एक्झाम्पल लिहायचं आहे, सॉल्व करायचं आहे. आता इतके एक्झाम्पल झाले आपल्याला सेम, तसं तुम्ही स्वतः करून पाहिजे आहे आणि मग तुम्ही आन्सर चेक करू शकता. सिमिलर एक्झाम्पल स्वतः सॉल्व करा. 357.417 बार. क्वेश्चन 1 मल्टिप्लाय बाय 1000 किती मग आता 1000x डेसिमल तिकडे शिफ्ट होईल 417, दॅट इज 3,57,006
17.417417 बा इकडे 417 भरपूर आहे, जितके लागेल तेवढे. तर I take one group here, so here remain multiple of groups. So 3,57,400, 17.417. Subtract equation 1 from 2. So 1000 x minus x minus किती माझं 999x. इथून हे काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. सबट्रॅक्शन करायचं आपलं. 357,417. This is 0 0. 7 minus 0, 11 minus 5 6. This is 0, 7 5 3. So 3,57,060, and therefore x is equal to by 999. That is 357.417417 is equal to 3,57,060 divided by 999. And last one, fifth one. व्हिडिओ पॉज करा, स्वतः सोडवा आणि नंतर मग आन्सर चेक करू शकता. लेट x इज इक्वल टू 30.219 मीन्स 30.219 रिकरिंग. इक्वेशन 1 किती डिजिट रिकर होता है 3 मल्टीप्लाई बाय 1000 टू बोथ साइड. therefore 1000 x इकडे काय 3 प्लेसेस इकडे 30,219 219 219 219 219 that is 30,219 219 recurring. Subtract equation 1 from 2. So 1000 x minus x $30.219. Okay, 900 this is 0 0. 9 minus 0 9. 11 minus 3 8. 2 minus 1 is 1. 30,189 and therefore x is equal to 30,189 999. That is 30.219 recurring is equal to 30,189 divided by 99. ओके. आता लास्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं पण राईट इन पी बाय क्यू फॉर्म. आता पी बाय क्यू फॉर्म दिले ना आपल्याला कसं करायचं आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन डेसिमल फॉर्म. आता पहिला नंबर काय -5/7. फर्स्ट वन काय दिलेलं आहे -5/7. इथे आपण काय करू आता 5/7 कन्सिडर करू. पहिल्यांदा काय करू आपण कन्सिडर 5/7 अँड देन वी गेट -5/7. सो 5/7 division is not possible. 5 is less than 7, so take decimal or 1 0. We can take 1 0 here. 7 7s are 49. 1 7 1s are 7.
1 0 इज 10 - 7 3 1 0 आपण घेऊ शकतो. प्रत्येक डेसिमल दिल्यावर एक 0 इथं. 7 4 28 2 अगेन वी गेट 1 0. 7 2 14 6 we can take 1 0. 7 8 56 4 again 7 5 35. नाव 5 1 0. कुठे आलो आपण इथे? याच्या पुढे आपण जर डिव्हिजन केले तर काय होतं आपल्याला हेच भेटणार. 7 1 4 2 8 5 अँड सो ऑन. राईट. याच्या पुढे राईट. पहा इथं 50 इथं रिकरिंग होणार आहे. 50 परत 50 परत 7 परत 1 4 2 8 5 अँड देअरफॉर 5/7 इज इक्वल टू 0.714285 714,285 and so on. Therefore 5/7 is equal to 0.714285 recurring and therefore -5/7. आपल्याला काय फाइंड आउट करायचं? -5/7 is equal to -0.74285 recurring. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट 9/11. 9/11 काय होता? 9 divided by 11. Division is not possible. Take 1 decimal. 11 8 88. 11 1 11 9 बा इथे आपण आलो परत 0. 11 8 88. 11 1 11. कुठे आलो आपण इथे? राईट. सो व्हॉट वी गेट 81. पुढे पण काय होतं? 81 81 81. सो देअरफॉर 9/11 इज इक्वल टू 0.818181 मीन्स 0.81 recurring. This is the decimal representation. Okay. Now third one is √5. आता √5ला आपल्याला काय करायचं आहे? डेसिमल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. डिव्हिजन मेथडने करू आपण आता. 5.000000. इथे पहिल्यांदा किती? कोणता नंबर येईल मग? 2 2 2 4. 5 - 4 is 1. आता डेसिमल 2 0 घेतले आपण. आता 4 1 असा नंबर ठेवायचा की आपल्याला याला काय होईल? डिवाइड होईल. मग काहीला पण लार्जेस्ट नंबर काय? 2. 42 2 84. तोच नंबर 2 इथं ॲड करायचा. 44 किती? 16. परत ही पेअर झाली. ही पेअर घेऊ आपण नेक्स्ट. आता याच्यावर असा नंबर ठेवायचा आहे की जो काय होईल? याला डिवाइड होईल. आता 4 जर ठेवला तर काय होईल? तो 1600पेक्षा ग्रेटर होतो. 3 पाहू आपण, ट्राय करू. 4 4 3 into 3 3 3 9 3 4 12 1 carry 3 4 12 and 1 13 possible है. So 6 4 4. So what we get? 1 3 2 9. 10 minus 1 10 minus 9 1. Here also 10 minus 3 7. 6 minus 4 2 0. Now we take one pair here is here, second pair is here, third pair. आता याच्यावर कोणता नंबर ठेवायचा बघा. 5 ठेवला तर काय होईल? 25,000 होईल. आणि 6 ठेवला तो आपण 6 ट्राय करू. 4 4 6 6. इथं 6 ठेवला आपण.
किती येईल मग मल्टिप्लाय बाय 6, 6 6 जा 36 3 कॅरी, 6 6 जा 36 and 3 39 3 कॅरी, 6 4 जा 27 6 4 जा 24 this is 27 2 carry, 6 4 जा 24 and 2 26 so 26,796 याच्यात 6 ॲड केला 6 इथं 6 plus 6 2 1 कॅरी इथे बघा आता मायनस 10 minus 6 4 10 minus 10 0 11 minus 8 3 0 0 बरं आणि आता वरती काय घेऊ आपण 2 0 30,400 आणि हा काय याच्यावर आपण अगदी 0 जरी ठेवला तरी काय होणार आहे 44,000 म्हणून कितीने जाईल आता 0ने जाईल. झिरो झिरो so this is 30,400 this is 44720 आता बा परत 2 झिरो येईल इथे हा काय झाला 40,000 आता याच्यावर आपण कोणताही नंबर ठेवला तर हा काय होणार आहे 4,47,000 आणि हा काय होईल 30,40,000 isn't it हा 4,47,000 होईल. मग इथे मी आता कोणता 5 ठेवला तर काय छोटा होईल 6 होईल आणि 7 ठेवला तर काय येईल याच्यापेक्षा जास्त होईल म्हणून काय 6 ठेवतो प्लस 6,027 इकडे 447,206 6 6 जा 36 6 2 जा 12 1 कॅरी 6 7 जा 42 1 43 4 कॅरी 24 plus 4 28 2 कॅरी 2,68,000 sorry 26,83,236 4 again 64 7 here is 6 14 minus 9 5 10 minus 7 3 so we take only up to this so root 5 is equal to 2.23606 okay. Now next is 121 by 13 and 121 by 13 it will 13 चा टेबल लिहून घ्या येतात 13 1 जा 13 2 जा 26 52 65 78 91 104 179 120 isn't it 130 not 120 130 right मग काय आता बा किती देईल 9 11 minus 7 4 0 0 decimal 13 3 जा 39 1 0 घे 1 राहतो डेसिमल नंतर आपलं 1 0 बट डिव्हिजन इज नॉट पॉसिबल सो 0 हियर कितीला आता 13 7 जा 91 अगेन 9 13 6 जा 78 12 13 9 जा 1
13 2 जा 4. कुठे आलो बघा आपण इथं 4 0 इथं 4 राईट. ह्याच्या पुढे काय येणार मग आपलं इथे काय आलं 3 3 0 7 6 9 2 राईट. 3 0 6 9 2 3 0 6 9 2 and so on. Therefore 121 by 13 is 9.307692 recurring, right? Last one, (29/8). आता 29/8 बघा काय येणार आहे टर्मिनेटिंग टाईप्स, कारण याचे 8चे फॅक्टर काय 2 2 आणि 2 ओनली. सो दिस इज ऑफ द टाईप 29/8. 8 3 जा 24, 8 6 जा 48, 8 2 जा 16 and 8 5 जा 40. This is of the terminate type. Therefore 29/8 is equal to 3.625. Okay. आता क्वेश्चन नंबर 4 काय, शो दॅट 5 + √7 इज ॲन इरेशनल नंबर. आता इथे बघा आपण मेथड ऑफ कॉन्ट्रॅडिक्शनने आपण हे सॉल्व केलेलं आहे तेच. लेट अज्युम दॅट, याला आपण पहिल्यांदा काय म्हणू, 5 + √7 इज ए रॅशनल नंबर. दॅट इज 5 + √7 इज इक्वल टू x, रॅशनल नंबर. therefore √7 इज इक्वल टू हाफ प्लस 5 इकडे जाताना काय -5. आता x - 5, x इज रॅशनल, 5 इज ऑल्सो रॅशनल. Subtraction of 2 rational is again rational. Now here LHS √7 is irrational and RHS is rational. That is left and right side unequal. It is not, it is wrong, or it is not possible, and therefore our assumption 5 + √7 is rational number is wrong, and therefore 5 + √7 is an irrational number. Okay. Now next question number 5 बघा, write the following search in simplest form. अथवा इंटरेस्टिंग आहे 3/4 √8, 3/4 √8. आता √8ला काय लिहू शकतो आपण, √8चा असा फॅक्टर घ्यायचा जो काय जे स्क्वेअर नंबर असेल. मग काय 4 × 2 3/4, 4 आउटसाइड द रूट 2, दिस इज 2 रूट, राईट. 4चं रूट निघतं 2, √2 as it is. Now this 2 2 cancel, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे 3/2 √2, right. इथे काय 2 1 जा 2, 2 2 जा 4, 3/2 √2. नेक्स्ट वन -5/9 √45, काय -5/9. परत 45चे असे फॅक्टर करायचे जैसे परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल. 15 × 3 चालेल का, नाही. 15 × 3 इज नॉट राईट. सो वी टेक 9 × 5, 9 × 5. सो -5/9
9चा रूट काय 3, 3 रूट 5, 3 1 जा 3 3 जा -5/3 रूट 5 इज द आन्सर. ओके. आता नेक्स्ट काय बघा, राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिवन सर्ट्स. फर्स्ट वन रूट 32. तर रूट 32 बघा काय, रूट 32ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हा 32 होऊन जाईल. पण आपल्याला काय करायचं आहे, सिम्पलेस्ट फॉर्म पाहायचा आहे. आता रूट 32 याला आपण काय करू, आधी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहू, सिम्पलेस्ट सर्टमध्ये लिहू. काय 16 × 2, सो 4 रूट 2. आता 4 रूट 2 याला रूट 2ने मल्टिप्लाय केलं, नाव 4 रूट 2 × रूट 2 वी गेट 4 × 2 8. Rational number. We know that every number has many rationalizing factor, but we have to find here simplest form. So therefore root 2 is the simplest form of rationalizing factor. Right? कोणता राहील, रूट 2, ओनली रूट 2. If we multiply by root 2, then this number will get rationalized. Right? त्याच्यानंतर बघा रूट 50 बघा, सेम ॲज दिस. रूट 50 का राहील, सेकंड रूट 50 25 × 2, so 5 रूट 2. therefore 5 रूट 2 × रूट 2 we get 5 × 2 10 rational number, and therefore root 2 is the simplest rationalizing factor. Right? त्याच्यानंतर रूट 27. थर्ड वन root 27. This is also written as 9 × 3, so 3 root 3. And now 3 root 3 याला काय करावं लागेल, सिम्पली रूट 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल आपल्याला, 3 × 3 9 rational number, and therefore root 3 is the simplest form of rationalizing factor. Again 3/5 × रूट 10. अथवा रूट 10चे असे काही फॅक्टर्स नाही का ज्याचं रूट निघाल, 3/5 रूट 10. so root 10 not have any factor that is a square of any number. so if we multiply by root 10, then root 10 × root 10 10, so 3 × 2 6 rational number. so therefore root 10 is the rationalizing factor. Again next one 3 × root 72. तर नंबर्स सगळे माहीत पाहिजे. 36 2 जा किती होतात 72, म्हणजे 3 36 रूट 6 रूट 2, so 18 root 2. now 18 root 2 into simply root 2 multiply by root 2, then what we get, 8 × 2 36 rational number, and therefore
root 2 is the simplest rationalizing factor. Again 4 root 11, 4 root 11 into root 11, 4 into 11, 44, rational number, and therefore root 11 is the simplest rationalizing factor. Okay. Now next question number 7 is simplify 4 by 7 root over 147 plus 3 by 8 root over 192 minus 1 by 5 root over 75. अथवा 147 4 by 7 3 by 8 192 75 अथवा 4 by 147 आता 147 चे फॅक्टर करू 7 प्लस 4 11 11 प्लस 1 12 मग काय 3 4 जा 12 आणि 3 9 जा 27 पहा 49 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे 3 म्हणून आपण इथं काय लिहू शकतो याला 49 इंटू 3 परफेक्ट स्क्वेअर नंबर आपल्याला माहीत पाहिजे 3 बाय 8 आता इथे पण पहा 192 2 प्लस 9 11 11 प्लस 1 12 आता 192 हा पण पाहू आपण आता हा जो नंबर आहे याच्यात काय येणार आहे आपला जो जस्ट ह्या नंबरमध्ये येणार आहे 4 बाय 7 इंटू 7 रूट 3 7 रूट 3 आता यांच्यात पण रूट 3 येण्याची शक्यता आहे याच्यात रूट 3 आलं ना याच्यात पण तर 192 3 ने करू 3 6 जा 18 1 क्या है 1 रिमाइंडर 1 and 2 12 3 इंटू 64 म्हणजे काय येणार आहे 64 इंटू 3 and this is 25 into 3 so what do you get 3 by 8 64 8 root 3 5 root 3 right so 7 7 get cancel 8 8 get cancel 5 5 get cancel इथं काय आता 4 root 3 3 root 3 minus 1 root 3 किती राहतात 4 plus 3 minus 1 root 3 इथं minus 1 आहे coefficient of root 3 is minus 1 minus root 3 is minus 1 so 4 plus 3 7 7 minus 1 6 6 root 3 is the simplified answer of this example. Again next one second bar 5 root 3 or just we take on total board second 5 root 3 2 root over 27 plus 1 by root 3 5 root 3 27 चे काय मग आता 9 into 3 आता इथे आपल्याला रॅशनलाइज करावं लागेल सर्ट्स काय करू आपण रॅशनलाइज द डिनॉमिनेटर रूट 3 बाय रूट 3 इथे नीट लक्ष ठेवा डिनॉमिनेटर इरॅशनल नंबर नको म्हणून सो वी रॅशनलाइज द डिनॉमिनेटर 5 रूट 3 2 9 चा रूट 3 3 रूट 3 1 into root 3 root 3 into root 3 3 so what do we get here is one term 5 root 3 2 into 3 6 root 3 root 3 by 3 so if we take root 3 common capital 5 plus 6 plus 1 by 3 note that root 3 by 3 means 1 by 3 into
root 3. So 1 by 3 is here, right? त्याच्यानंतर 5 plus 6 11, 11 plus 1 by 3 root 3, 33 plus 1 33 plus 1 34, 34 by 3 root 3. Okay. Now question number 7, third one is simplify root over 216 5 root 6 plus root over 294 minus 3 by root 6. आता काय rewrite the example. आता इथे बघा रूट 6 दिलेलं आहे, 5 रूट 6. याच्यात पण काय असेल, रूट 6 आपलं 6 निघालं असं असेल. 216ला आपण 6ने डिवाइड करू. 6 3 जा 18, 6 6 जा 36. म्हणून याला मी काय लिहू शकतो, 36 इंटू 6. एक्झाम्पल रीड करायचं. अथवा 294 याला पाहू आपण. 294 6 4 जा 24 आणि 6 9 जा 54. काय लिहू शकतो याला आपण, 49 इंटू 6. इथं काय होतं, याला रॅशनलाइज. रूट 6 बाय रूट 6ने मल्टिप्लाय करतो, रूट 6ने डिवाइड. सो व्हॉट वी गेट, दिस इज 6 root 6, 5 root 6, 7 root 6, 3 root 6 upon 6. So 6 minus 5 plus 7, 3 by 6 root 6. 6 minus 5 1, 1 plus 7 8. 6 minus 5 का 7 1, 1 plus 7 8, 8, 3 by 6 म्हणजे 1 by 2 root 6. So 2 8 जा 16 minus 1 by 2 root 6. So 15 by 2 root 6 is the simplest form. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन, फोर्थ वन, 4 root 12 root 75 48. सिंपल एकदम. 4 3 जा 25 3 जा and here is 16 3 जा. 4 3 12, 25 3 75, 16 3 48. 4 2 root 3, 5 root 3, 4 root 3, 4 into 2 8, 8 root 3, 5 root 3, 28 root 3, 8 minus 5 minus 28, 8 minus 5 minus 8 minus 5 3, 3 minus 28. So minus 25 root 3 is the last answer. अथवा क्वेश्चन नंबर 7चा फिफ्थ वन हा जो लास्ट क्वेश्चन. 2 root over 48 minus 75 minus 1 by root 3. काय जातं बा, 2 48 म्हणजेच किती, 16 into 3, 75 means 25 into 3. तर रॅशनलाइज करावं लागेल. 4 root 3, 5 root 3, 1 into root 3, root 3, root 3 into root 3, 3. So 2 into 4, 8, 8 root 3, 5 root 3, root 3 by 3. मग काय लागतं 8 minus 5. इथं काय लागतं root 3 कॉमन, 8 minus 5 minus 1 by 3 root 3, right? 8 minus 5 3. मग काय पुढे 8 minus 5 3 minus 1 by 3, 3 3 जा 9, 9 minus 1 by 3 root 3,
that is 8/3 root 3 is the final answer. Okay. Now we will see question number 8. Rationalize the denominator. Last question of problem set 2. One is 1/root 5. काय करावं लागेल? रूट 5 तर जस्ट याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय रूट 5. सो डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय रूट 5. 1 into root 5 root 5 into 5 root 5 into root 5 is 5. So 5 is a rational number and hence the denominator is rationalized. Again second, 2/3 root 7 root 7 by root 7. इथं काय रूट 7 याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय रूट 7. सो रूट मल्टिप्लाय बाय रूट 7 डिवाइड बाय रूट 7. 2 into root 7 3 root 7 into root 7. So 2 root 7 3 root 7 into root 7 7. So 2 root 7 by 21. This is rationalizing form of denominator. Again third one, 1/root 3 root 2. किती मग रूट 3. आता याचं काही कॉन्जुगेट घ्यावं लागेल. रूट 3 प्लस रूट 2 रूट 3 प्लस रूट 2. So 1 into root 3 plus root 2 and here root 3 minus root 2 root 3 plus root 2. So root 3 plus root 2 a minus b a plus b a square minus b square. So root 3 plus root 2 root 3 square is 3 3 minus 2 3 minus 2 is 1 and therefore root 3 plus root 2. Now fourth one, बघा 1/3 root 5 plus 2 root 2. 1/, काय आता याचा कॉन्जुगेट प्लस याचं काय मायनस 3 root 5 minus 2 root 2. So 1 into this, इकडे a minus b a plus b 3 root 5 square minus 2 root 2 square. 3 चा स्क्वेअर काय 9 9 into 5 2 square is 4 into 2. So 3 root 5 minus 2 root 2. 9 into 5 45 40 minus 8 45 minus 8 is 37. This is the rationalizing of denominator. Denominator is rationalized. And again last one, fifth one, 12/4 root 3 minus root 2. सर्व एक्झाम्पल्स व्यवस्थित करा, नुसतं पाहून येणार नाही. सो 12 4 root 3 plus root 2. Here 4 root 3 square, a minus b a plus b
12 4 जा 48 plus 12 root 2 again 16 into 3, this is 2. 48 root 3 plus 12 root 2 divided by 48 46. आता इथे बघा काही किंवा ह्या 12ने मल्टिप्लाय नाही केलं तरी चालेल आपल्याला. 12 कॉमन काढू. समजा 12 4 रूट 3 46 किती 2 6 जा and 23 जा. ओके.